दर रविवारी आमच्याकडे नॉनव्हेजचाच बेत असतो। चिकन, मटण आणि अंडे वगैरे असतात। मुलांना फिश आवडत नाही म्हणून जास्त करून आम्ही फिश आणत नाही। आज मिस्टरांना फिश खावीशी वाटली म्हणून आज मार्केटमध्ये जाऊन स्पेशली फिश आणले। वेगवेगळे फिश आम्ही बघितले। बरेच दिवसापासून फिश आणलेले नाही तर त्याच्या किमती देखील वाढलेल्याच होत्या। आज मस्त कोकणी करी मला बनवायची आहे। कोकण जी थाळी असते ती बनवायची आहे। तर इथे वेगवेगळे फिश होते। कोळंबी, पॉपलेट, सुरमई, ओले बोंबील असे सगळेच प्रकारचे फिश आम्ही इथे बघितलं। तर याच्यामधून आम्ही पॉपलेट आणि सुरमई घेतलेली आहे। तर काही सुरमई फ्राय करायची आहे आणि काही करी बनवायची आहे। सकाळ झालेलीच होती तर इथं मस्तपैकी आता बेत आपण सुरू करणार आहोत। कोकणी करी ही खूपच पटकन बनते। खूपच आपल्या जी खांद्याची आपण लाल रसाची बनवतो त्यापेक्षाही कमी वेळामध्ये ही करी बनत असते। त्याला लागणारे साहित्य म्हणजे खूपच मोजकं आहे। खूप जास्त लागत नाही। इथं आपल्याला ओलं खोबरं वापरायचं असतं। इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे, आमचूर घेतलेलं आहे। कोकणी भाषेमध्ये त्याला कोकम असे म्हणतात, आपण आमचूर म्हणतो। हळद, धना पावडर, चटणी, आलं, लसूण, मिरची आणि जिरं इथं मी घेतलेले आहे आणि कोथिंबीर मी त्यामध्ये टाकून त्याला तिथे दळून घेणार आहे। इथे मी हिरवी मिरची वापरलेली आहे। माझ्याकडे लाल मिरची नाहीत पण कोकणी जे लोक असतात ना ते लाल मिरची वापरतात। तर लाल मिरची देखील तुम्ही वापरू शकतात। चटणी पावडर आणि हळद, धना पावडर आपण नंतर टाकूयात आणि हे सगळं बारीक करून घेणार आहोत। हे जे सगळं मिश्रण आहे एक जिन्नस करून आपल्याला सगळं बारीक करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला त्यामध्ये धना पावडर आणि चटणी पावडर, लाल मिरची पावडर आणि ते आपल्याला इथं मसाला वापरण्याची गरज नाही आहे। गरम मसाला आपल्याला वापरायचा नाही आहे। तर धना पावडर, हळद आपण टाकून घेतलेला आहे आणि त्याची पेस्ट मी अशा पद्धतीने बनवून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता। लाल रसा येत नाही तर पिवळसर रसा येतो। पण ही जी करी असते ना ती एवढी टेस्टी लागते, मला खूप आवडते। जेव्हा आम्ही गोव्यामध्ये राहायचो ना तेव्हा मी ही करी बनवायची आणि ही करी मी तिथंच बनवायचं शिकलेली आहे। तिकडे त्या साईडला जास्त करून नॉनव्हेज खाल्ले जातं आणि अशाच पद्धतीने रेसिपीज बनवलेल्या जातात। कोकणी पद्धतीचं जेवण मला खूप आवडतं। आमच्या घरात सगळ्यांनाच आवडते। तेलामध्ये आपण कोकम टाकून घेतला आधी आणि त्यानंतर तो मसाला टाकलेला आहे। मसाला आपल्याला छान असं फ्राय करून घ्यायचा आहे। ही कोकण करीला, फिश करीला खूप साऱ्या सार येणार नाही। जसं आपल्या खानदेशमध्ये, विदर्भामध्ये लाल रस्सा असा आमटीला कसा सार येतो तसं याला सार येणार नाही आहे। तर आपण इथं पूर्णपणे फ्राय करून घेणार आहोत। इथे मी सुरमई कट केलेली आहे, म्हणजे तिथूनच कट करून आणलेली आहे। तर हिला व्यवस्थित धुतल्यानंतर ठेवलेली आणि थोडंसं आपण त्याच्यामध्ये लिंबू टाकून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला हे आपण जे कढी बनवत आहोत त्याला मीठ टाकून घ्यायचं आहे। आपण जेव्हा त्याला पेस्ट बनवली तेव्हा मीठ टाकलेलं नव्हतं, तर आता मीठ टाकून घेणार आहोत। चवीनुसार मीठ टाकल्यानंतर चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे। त्यानंतर मिक्सरच्या भांड्याने आपल्याला त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि ते पाणी आपल्याला याच्यामध्ये पातेलीमध्ये टाकून घ्यायचं आहे। तुम्ही ही रेसिपी म्हणजेच हे करी ही तुम्ही कढईमध्ये देखील बनवू शकता। ही तर मी पातेलीमध्ये बनवलेली आहे। एवढं पाणी तुम्हाला हवं असेल तेवढं तुम्ही टाकू शकता। जास्त पातळ आपल्याला बनवायचं नाही, थोडं घट्टच बनवून घ्यायचं आहे। गोव्यामध्ये जास्त करून चपाती खात नाहीत, भात जास्त खातात। तर फिश कढी आणि भात एकदम यम्मी टेस्टी जेवण आहे म्हणून आम्ही देखील याच्यासोबत भातच खातो। छान असं उकळी आल्यानंतर आपल्याला त्यामध्ये सुरमई टाकायची आहे। बाकीची सुरमई मी फ्राय करणार आहे, तुम्हाला दाखवतेच। आता मी बाकीची त्याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे। एका साईडला मी कढईमध्ये तव्यावरती आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। याला मी कॉर्नफ्लोअर देखील लावलेला आहे। काहींना मी फक्त मसाला लावला सुरमईला आणि त्यानंतर फ्राय केलेले आहे। मला ते रवा वगैरे न टाकता डायरेक्ट फ्राय केलेली जी फिश असते ना ती खूप आवडते। इथे मी भात बनवून घेतलेला आहे। फिश माझी फ्राय झालेली आहे आणि आपली जी फिश कढी आहे सुरमईची ती देखील तयार आहे। तर तुम्ही बघू शकता ही कढी एवढी छान बनते, एवढी टेस्टी लागते, एवढी आंबट तिखट लागते, मला खूप प्रचंड आवडते। आमच्या घरामध्ये प्रचंड सगळ्यांना आवडते। तर तुम्ही यातला भातासोबत खाऊ शकतात। तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आलेले असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका, लाईक आणि शेअर नक्की करा। या कढीला म्हणजे कोकणी पद्धतीची जी फिश कढी आहे तिला तेल कमी लागते, साहित्य देखील कमी लागते। फक्त आपल्याला याच्यामध्ये जास्त करून आपल्याला ओलं नारळ टाकायचं असतं। सुकं नारळची आपण जी बनवतो ती लाल रसाची बनते आणि ओलं नारळची अशी बनते।
टेस्टी अशी आपली फिश करी तयार झालेले आहे. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.